नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपल्याला माहिती आहे सर्वांना की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट सर्टिफिकेट्स अँड डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्याची लिस्ट मी खाली दिलेली आहे. चला पाहूया एक एक. बघा, आपल्याला पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्र मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसह लागणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे आहे ते बघूयात. बघा, आपल्याला SSC गुणपत्रक म्हणजे 10वीचं मार्कशीट पाहिजे आणि प्रमाणपत्र म्हणजे 10वीची सनद पाहिजे. दुसरं आहे HSC गुणपत्रक म्हणजे 10वीचं 12वीचं गुणपत्रक मार्कशीट आणि 12वीची सनद पाहिजे. ओके. नंतर आहे पदवी परीक्षा गुणपत्रक म्हणजे पदवीचं आपले 50% गुण मिळालेलं आपल्याला पदवीचं गुणपत्रक मार्कशीट पाहिजे आणि पदवीची सनद पण पाहिजे. आणि नेक्स्ट आहे पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक म्हणजे ज्यांनी PG केलेली आहे, MSc MA ज्यांचं जे काही झालेलं आहे त्यांचं गुणपत्रक पाहिजे आणि प्रमाणपत्रसुद्धा पाहिजे. आणि हे एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला हे डॉक्युमेंट्स पाहिजे 14/5/2025च्या पूर्वीचे. म्हणजे आपली शैक्षणिक अर्हता पूर्ण झाली पाहिजे 14/5/2025च्या पूर्वी. ओके. तर बघा, व्यावसायिक अर्हता आपल्याला 14/5/2025च्या पूर्वीचीच पाहिजे कंप्लीट झालेली. इथे 2023 लिहिलेलं आहे कारण हे गेल्या वर्षीच्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे. जी काय पवित्र पोर्टल थ्रू नोंदणी झाली ती शैक्षणिक अर्हता इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची लिस्ट होती ती मी इथे घेतलेली आहे. त्यामुळे इथे 23च्या पूर्वीची लिहिली अर्हता. आपल्याला आता अर्हता पाहिजे 14/5/2025च्या पूर्वीची. ओके. आता बघा, शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे ज्यांचं DED झालेलं आहे त्यांचं गुणपत्रक पाहिजे आपल्याला आणि त्याचंच आपल्याला प्रमाणपत्र पण पाहिजे. ओके. म्हणजे सर्टिफिकेट, कॉन्व्होकेशनल सर्टिफिकेट म्हणतात त्याला. ओके. नेक्स्ट आहे शिक्षण पदवी गुणपत्रक म्हणजे ज्यांचं BED झालेलं आहे ते आणि BEDची डिग्री. ओके. कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतात ती BEDची डिग्री ही आपल्याला पाहिजे इथे. आणि एखाद्या वेळेस जर चुकून आपल्याकडे जर डिग्री नसेल आणि मार्कशीट असेल तरीही आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील तेव्हा मात्र तुम्हाला ती डिग्री ही प्रमाणपत्र म्हणजे ती कॉन्व्होकेशनल सर्टिफिकेट डिग्री आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी लागतं. पण रजिस्ट्रेशन करताना जर नसेल, कारण डिग्री आता जर मागवायची म्हटलं तर त्याला 20-30 दिवस लागतात यायला, त्यामुळे हे नसेल तरी चालतं. ओके. नंतर बघा, MSCIT प्रमाणपत्र हे पण लागतं आणि जरी नसेल तरी जेव्हा जॉईनिंग होईल त्याच्या 6 महिन्याच्या आत किंवा 1 वर्षाच्या आत आपल्याला सबमिट करावं लागतं. आणि ज्यांची TET पेपर फर्स्ट पास झालेला आहे त्यांचं TETचं प्रमाणपत्र लागतं आणि ज्यांची CTET पास झालेली आहे त्यांचं सुद्धा प्रमाणपत्र लागतं. आणि CTET आणि CTETचं प्रमाणपत्र हे आपल्याला डिजिलॉकरमध्ये भेटतं मित्रांनो. डिजिलॉकर हे एक ॲप आहे, ते डाउनलोड करावं लागतं. त्याच्या थ्रू आपल्याला CTETचं प्रमाणपत्र मिळतं. पण CTETचं प्रमाणपत्र कुणाला मिळतं? ज्यांना 90%च्या पुढं मार्क्स आहेत त्यांचंच प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये येतं. ज्यांना 90 मार्काच्या कमी मार्क आहेत त्यांचं डिजिलॉकरमध्ये प्रमाणपत्र येत नाही. ओके. हे लक्षात ठेवा. ओके. आणि ज्यांचे TET पेपर सेकंड पास आहे त्याचंही प्रमाणपत्र लागतं. आणि CTET जे CTET पेपर 2 पास आहेत त्याचंही गुणपत्रक लागतं. ओके. आता नेक्स्ट आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक म्हणजे टेटचं गुणपत्रक आपल्याला आवर्जून लागतं. ओके. नेक्स्ट बघा, इतर कागदपत्र कोणते कोणते लागतात. जातीचे प्रमाणपत्र लागते. जातीचे प्रमाणपत्र हे आपल्याला 14/5/2025च्या पूर्वीचे लागतात मित्रांनो. ओके. हे लक्षात ठेवा. नॉन क्रिमिलेअर सुद्धा ST SC वगळून बाकी सर्वांना नॉन क्रिमिलेअर लागतात. ओपनवाले आणि जनरलवाले SC ST हे वगळून बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिलेअर लागतात. नंतर आहे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र हे लागतं की आपल्याला 2च अपत्य आहेत म्हणून. ओके. नंतर आहे शाळा सोडल्याचा दाखला लागतो आणि जन्म प्रमाणपत्र म्हणजे आपली 10वीची जी TC असते ती लागते किंवा 10वीचं आपलं जे मार्कशीट आहे ते
असं वेगळं असं नाही द्यावं लागत तिथे काही. ओके. नेक्स्ट बघा, डोमॅसिल हे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रहिवासी असलेला अधिवास दाखला, म्हणजे आपल्याला हे डोमॅसिल कितीही जुनं असलं तरी चालतं, पण आपल्याला हे डोमॅसिल सादर करावं लागतं. ओके. नेक्स्ट बघा, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड याच्यापैकी चालते. अपंगत्वाचा दाखला जर असेल, आपण कॅटेगरीमधून केला असेल सबमिट, तर ते लागेल. खेळाडूचं प्रमाणपत्र हे एक लागेल. मित्रांनो, जातीचा दाखला आपल्याला सबमिट करावा लागतो. हे केव्हाचा पाहिजे? 14/5/2025च्या पूर्वीचा पाहिजे. ओके. प्रकल्पग्रस्त जर म्हणून फॉर्म भरलेला असेल तर तो लागेल. भूकंपग्रस्त लागेल. ज्यांचं आहे त्यांना, ज्यांना हे आरक्षण पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे आहे प्रमाणपत्र तिथं सादर करावे लागणार आहेत. ओके. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, की विवाहानंतर ज्यांचं नाव बदललेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला गॅझेट तयार पाहिजे, किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट लागेल. आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट आपल्याला तिथे सादर करावे लागेल नावात बदल असल्यामुळे. ओके. तुमच्याकडे मित्रांनो हे डॉक्युमेंट्स असतील तर रजिस्ट्रेशनसाठी काही अडचण येणार नाही. थँक्यू.